सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, उद्या 8 सप्टेंबर 2024 रविवार उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। मोठी अतिवृष्टी, जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमधील पाऊस मात्र पूर्णतः उघडणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। पावसाचा जोर या भागात वाढणार आहे। त्यासोबतच इकडे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील पावसाचा जोर उद्यापासून काही प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलक्या सरी होऊ शकतात। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये उद्या हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, त्यासोबतच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये फार काही मोठ्या पावसाची शक्यता उद्या असणार नाही। मात्र उद्या रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण या भागात पाहायला मिळेल। तर काही भागामध्ये हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील। मात्र कोकणामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या देखील झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार यासोबतच गोरेगावच्या परिसरात, कल्याण डोंबिवलीच्या भागात, खोपोलीच्या भागात देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या परिसरामध्ये आणि नाशिकच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या असेल। मात्र मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो।